भारताचे संविधान खरं तर खूप व्यापक संकल्पना आहे. ती काही एका तासाभरामध्ये संपणारी गोष्ट नाही आहे. कारण एक एक कायद्यासंदर्भात जर आपण माहिती घ्यायला लागलो तर खूप डिटेलमध्ये आणि मुळातच भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला आपल्या सर्वोच्च कायद्यासंदर्भात माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि खरं तर सर मुळात सांगायचं झालं तर आम्ही भारतामध्ये राहतो, पण आम्हाला कधी कधी संविधानाबद्दल आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कायद्याबद्दल किंवा आमच्यासाठी जे काही नियम आहेत किंवा जे काही कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत, कधी कधी महिला म्हणून सुद्धा आमच्याकडे चांगल्या गोष्टी असून सुद्धा आमचं दुर्लक्ष होतं किंवा त्याची जाणीव जागृती सुद्धा नसते. पण भारतीय संविधान, त्या संविधानाचं जे काही पार्श्वभूमी आहे, भारतीय संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने झाली, म्हणजे इंग्रज राजवटीपासून ते आत्ताच्या स्वतंत्र भारतापर्यंत भारतीय संविधानाची रूपरेषा आपण छान पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे. पार्श्वभूमी असेल किंवा संविधानाची मूलभूत जे काही हक्क आणि कर्तव्य आपल्याला दिलेली आहे किंवा वेगवेगळे अधिकार ते वेगवेगळ्या कायद्यामध्ये कसे बंदिस्त झालेले आहेत, त्या कायद्यासंदर्भात आपण माहिती दिली. आणि आजचा दिवस आमचा खरं तर खूप छान आमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची सुसंधी या ठिकाणी निर्माण झाली होती. सकाळी मते सरांचं खूप छान मार्गदर्शन झालं, परीक्षेच्या संदर्भात असेल, पेपरच्या संदर्भात असेल. आणि त्याच पेपर अंतर्गत असणारा हा दुसरा टॉपिक होता, भारतीय संविधान, त्याच्यामध्ये असणारी मार्गदर्शक तत्व. त्या तत्वासंदर्भात पण खूप सखोल अशी माहिती आहे, पण वेळेच्या अभावी सरांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आमच्या अभ्यासक्रमाला धरून होत्या. आणि येणाऱ्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना याच मुद्द्यावरती प्रश्न त्यांना विचारले जातील आणि त्याचा फायदा त्यांना होईल या अनुषंगाने तुमचं व्याख्यान, मार्गदर्शन त्याचं आयोजन आम्ही महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी केलेलं होतं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण नेहमीच आम्ही तुम्हाला बोलवलं की लगेच तुम्ही नाही म्हणत नाही, तुमचे 1000 कामं असतात. सिनेटमध्ये तुम्ही आहेत, विद्यापीठाची मीटिंग असते, पण तरीही वेळात वेळ काढून आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ दिलात, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी तुमचे स्वतः व्यक्तिशः खूप खूप मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा, कारण सकाळपासून बराच वेळ झालं, ते खूप म्हणजे बसण्याची जी क्षमता आहे ना, तर ती बसण्याची क्षमता त्या क्षमतेच्या पलीकडचा वेळ गेलेला आहे, तरी सुद्धा त्यांनी छान पद्धतीने आपलं गायडन्स ऐकलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे पण मी धन्यवाद व्यक्त करते. आणि आमचे सर्व सहकारी यांच्या सहयोगाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं होतं. त्या सहकार्यांचे सुद्धा प्रभारी आमचे प्राचार्य बागवान सर यांची मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. आणि या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद सर.